नमस्कार. आज आपण इथे ब्लाऊजचे स्टिचिंग कसे करायचे ते पाहणार आहोत. अस्तरवाला ब्लाऊज आहे. याच्या आधीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती त्याच्यामध्ये पूर्ण कटिंग कसे करायचे त्याची डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. सर्वप्रथम आपण आधी कटोरी आणि अस्तर जे आपण कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून शिलाई करून घ्यायची साईडून. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड उरतो तो कटिंग करून घ्यायचा. अशा प्रकारे ब्लाऊजचे जे सर्व पार्ट आहेत ते शिलाई करून साईडचे जे एक्स्ट्रा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. इथे मी दोन्ही भागावर शिलाई करून साईडचा एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण योगपट्टी तयार करून घेऊयात. इथे योगपट्टी उलट्या साईडून ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर शिलाई करून सरळ बाजूनी दाब-टीप देऊन घ्यायची अस्तरवरती. अर्धा इंचाची शिलाई घ्यायची आहे. इथे मी अस्तरवरती वरच्या साईडून दाब-टीप देऊन घेते. इथे साईडून शिलाई करून घ्यायची आहे. साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. इथे मी कटोरी तयार करून घेते. जे आपले टक्स पॉईंट आहेत त्याच्यावर बराबर शिलाई चॉकने मारून घेतलेले आहेत. त्याच्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला या भागाला ठेवून स्टिचिंग करून घ्यायचे आहे. इथे बगलच्या साईडचा जो भाग असतो तो कटोरीपेक्षा थोडासा अर्धा इंच कमी येतो. त्याच्यामुळे स्टिचिंग करते वेळी आपल्याला इथे वरच्या साईडचा जो भाग आहे तो थोडासा खेचून लावायचा आहे, जेणेकरून कटोरी आणि दोन्ही भाग बराबर येतील.
तुम्ही बघू शकता छान आलेली आहे कटोरी। त्याच्यानंतर दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून बघायचे, दोन्ही बराबर आले पाहिजेत। कटोरी आपली शिलाई करून बराबर आलेली आहे। त्याच्यानंतर आपण जे टक्स देऊन घेतो ते आतल्या साईडून अर्धा इंच कट करून घ्यायचे। आता आपण इथे योगपट्टी लावून घेऊया। इथे मी पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे। एक्स्ट्राचा जो कापड असतो तो आपण कटिंग करून घ्यायचा। मी इथे चेक करते की जो मापाचा ब्लाऊज आहे तो ठेवून पुढचा भाग बराबर आलेला आहे। आता आपण इथे समोरची आयपट्टी आणि हुकपट्टी लावून घ्यायची आहे। इथे मी हुक पट्टीसाठी 1-1.5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे कापड आणि स्टिच करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा सरळ बाजूनी स्टिचिंग करून घ्यायची, त्याच्यानंतर अस्तरवरती दाब टेप देऊन आतल्या साईडला मोडून घ्यायचं आहे। आईच्या पट्टीसाठी 2.5 इंचाची पट्टी कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर उलट्या साईडला ठेवून शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर सरळ बाजू करायची आणि आतल्या खालच्या साईडचा जो कापड असतो तो आतल्या साईडला मोडून वरती दाब टीप देऊन घ्यायची आहे। इथे पुढचा भाग बराबर आलेला आहे आपला। इथे मी पाठीमागचा भाग तयार करून घेतला होता, तो आपण फोल्ड करून ठेवायचा। त्याच्यानंतर आपले जे पुढचे दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत ते असे एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर बगलच्या साईडला जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा, त्याच्यामुळे आपले ब्लाऊजची फिटिंग छान येते। आता इथे मी शोल्डर जॉईंट करून घेते। तर पहिल्यांदा सरळ बाजूनी शिलाई टाकून घ्यायची आहे, त्याच्यानंतर उलटी साईड करून 1/2 इंचाची शिलाई टाकून घ्यायची शोल्डरवरती। इथे शोल्डर एकदा चेक करून घ्यायची। तुमच्याकडे जर मापाचा ब्लाऊज असेल तर त्याचे शोल्डर किती तयार आहे ते बघून घ्यायचे। त्याच्यानंतर 1/2 इंच शिलाईमध्ये जाईल असे ठेवून कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कापड। इथे मी बाहीचा मध्य काढून मी पिन लावून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला स्लीव्जवर शिलाई मारून घ्यायची। इथे मी दोन्ही साईडचे स्लीव्स जोडून घेतलेले आहेत। आता इथे मी पाइपिंग करण्यासाठी 1 इंचाची क्रॉसमध्ये पट्टी कटिंग करून
जोडून घेतलेली आहे. पायपिंगची पट्टी वरच्या साईडची हलकीशी खेचून लावायची, त्याच्यामुळे आपली पायपिंग व्यवस्थित येते. त्याच्यानंतर आतल्या साईडला जो गळ्याचा आकार असतो तिथे कट देऊन घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो कापड असतो तो कट करायचा. आता इथे मी पायपिंग करून घेते. इथे मी गळ्याला पायपिंग करून पूर्ण ब्लाऊज फिटिंग करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान आलेला आहे ब्लाऊज. तुम्ही कटिंगच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मी दोन्ही ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत.